तर जय महाराष्ट्र पब्लिक, मी तुमचा लाडका आरडी ब्लॉगर आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर शिवजयंती निमित्त आपलं चाललं होतं रात्रीच नियोजन. झेंडे लावायचं मंडप लावून झालता आणि झेंडे लावायचं चालू होतं. झेंडे डायरेक्ट बांबू आणले होते. बांबू डायरेक्ट झेंडे विंडे लावून आपण डायरेक्ट गावात झेंडे लावणार होतो, कारण की सगळे झेंडे इथून तिथून कमानीपर्यंत लावायची होती आणि आपले सर्व मित्रमंडळी झेंडे लावण्यासाठी उपलब्ध होती. झेंडे तर डायरेक्ट लावून झालते आमचीच रात्रीच. मग काय सकाळी सकाळी पाहिलं तर डायरेक्ट गावात जेसीबी आलता. म्हणलं काय जेसीबीचं काम तर पाहावं होतं. गावात बी झेंडे लावायचं काम चालू होतं. सकाळी नवीनच कार्यकर्ते होते, डायरेक्ट जेसीबीवर चढले. जेसीबी पाहिलं भलती पब्लिक गोळा झालते आणि त्याच्यानंतर काय घेतले मग सारे ते झेंडे बांधून आणि गेलो होतो आपण बी. मग पब्लिक स्कूल मध्ये चालू होता इव्हेंट, एक तर चालू होता लहान मुलांचा कार्यक्रम. लहान मुलांचा असा कार्यक्रम चालू होता शिवजयंती निमित्त. ते पाहून आपल्याला आपले लहानपणीचे दिवस आठवले. भू म्हणलं आपण पण असे लहानपणी खूप डान्स केलेले आहेत, पण आता आपल्या नशिबात नाही असा डान्स, कारण की आपल्या नशिबात फक्त कामच आहे. आता तर काय, मग निघालो डायरेक्ट धरणाकडे. आपले झालते मित्राची मोटरची चोरी असं वाटत होतं त्याला, कारण मित्राची मोटर सापडत नव्हती. मग काय आलो धरणावर, दाखवत तुम्हाला धरणाचं. मग काय बघा धरणाचा नजारा कस काय, इथं डायरेक्ट मला दिसत होतं. डायरेक्ट मोटरी डिपे दिसत होते. मग काय आमच्या गावातले कार्यकर्ते होते ते बी मोटर उचलून साईडला ठेवत होते, कारण त्यांची मोटर नवीनच आणली होती त्यांनी, असं वाटत होतं. डायरेक्ट नवीन मोटर इकडे ठेवली होती. मग काय करतो व्हिडिओला इथं शेवट. आणि काय व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा, फॉलो करा.